सोलापूर जिल्ह्यात घरगुती गॅसच्या तुटवड्याच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला होता। मात्र जिल्ह्यात गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असून नागरिकांनी घाबरून अनावश्यक गर्दी करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे। सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी दररोज सुमारे 20,000 घरगुती गॅस सिलेंडरची मागणी असते आणि त्या प्रमाणात दररोज पुरवठा होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। कोलंबिया येथील निवडणूक दौरा पूर्ण करून सोमवारी सकाळी त्यांनी गॅस पुरवठ्याबाबत आढावा बैठक घेतली। यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की सध्या घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून गॅस एजन्सी समोर गर्दी करू नये किंवा अतिरिक्त गॅस सिलेंडरची मागणी करू नये। शासनाच्या सूचनेनुसार सध्या व्यावसायिक गॅस पुरवठ्यासाठी नोंदणी तात्पुरती बंद करण्यात आली आहे, मात्र मागणीप्रमाणे पुरवठा करण्यास पुरवठा विभाग सक्षम आहे। राज्य शासनाकडून पुढील सूचना मिळाल्यानंतर व्यावसायिक गॅस पुरवठ्यासाठी पुन्हा नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। आखाती देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत। सध्या जिल्ह्यात गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचेही त्यांनी सांगितले। तसेच शहरी भागातील ग्राहकांना 21 दिवसानंतर तर ग्रामीण भागातील ग्राहकांना 45 दिवसानंतर गॅस पुरवठा केला जाणार असून त्यापूर्वी सिलेंडर उपलब्ध होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 94 गॅस एजन्सीज आहेत, त्यांच्यासोबत पण बोलणं झालं। आज सोलापूरमध्ये कुठल्याही प्रकारच्या गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही आहे। आमच्या नेहमीच्या जे नॉर्मल जी मागणी आहे ते घरगुती सिलेंडरसाठी 20,000 सिलेंडर प्रति दिवस घरगुती वापरसाठी असते आणि तेवढा सप्लाय आमच्याकडे आहे। माझ्या सर्व सोलापूरच्या नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण पॅनिकमध्ये येऊन घाबरून ॲडव्हान्स बुकिंग करू नका। आता शासनाचा आदेश आहे की शहरात एक वेळी आपण बुकिंग केलं त्यानंतर 25 दिवस नंतरच आपण बुकिंग करू शकाल आणि ग्रामीण भागात 45 दिवस नंतर आपण बुकिंग करू शकाल। तर ॲडव्हान्स बुकिंग करण्याचा कुठल्या प्रकारचा अर्थ नाही आहे आणि ॲडव्हान्स बुकिंग करण्याची आवश्यकता पण नाही आहे, कारण जेवढा सप्लाय आमच्याकडे आहे तेवढा पुरेसा आहे। जेवढा आधी अगोदर सप्लाय होता, हे युद्ध सुरू होण्याच्या आधी जेवढा सप्लाय होता तेवढेच सप्लाय आताही सुरू आहे। सप्लायमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता आलेली नाही आहे, म्हणून आपण घाबरू नका। जेवढे सिलेंडर्सची आवश्यकता प्रत्येक दिवस पूर्ण जिल्ह्यात शहरी नागरी भाग आणि ग्रामीण भागसाठी लागते तेवढा सप्लाय आमच्याकडे आहे।